प्रारंभी समर्थांनी गुरुला असं गौरवलेलं आहे आणि आज खरंच आपलं भाग्य थोर की आज असेच गुरु आपल्याला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. माननीय विजयकुमार मेनन यांचा परिचय कृष्णा रामदासी हे आपल्याला करून देतील. समर्थ शंकराचार्यः विवेकानंद एव च एतेषां स्मरणान् नित्यम् आविर्भवति पौरुषम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान द्वारा आयोजित मठपति सम्मेलनांतर्गत श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार वितरण समारोहे समुपस्थिताः श्रीमन्तः पाणिनी संस्कृत एवं वैदिक विश्वविद्यालयस्य सन्माननीयाः कुलपतयः श्रीमन्तः प्रोफेसर विजयकुमार मेनन महाभागाः तेषां संस्थानद्वारा हार्दम् अभिनंदनं करोमि, अभिनंदनं व्याहरामि. त्यांचा परिचय देतो थोडक्यात. प्रोफेसर CG विजयकुमार मेनन, कुलगुरू महर्षी पाणिनी संस्कृत विश्वविद्यालय उज्जैन, जन्म केरळ प्रांत, 25 वर्ष कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये व्याकरण विषयाचे अध्यापन केले. रामटेक विश्वविद्यालयाच्या विकासामध्ये सरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख, संकाय प्रमुख, BCUD डायरेक्टर, कुलसचिव अशा अनेक पदांना सरांनी भूषविलेले आहे. देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सरांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही विविध देशांमध्ये सरांनी संस्कृत भाषेचा प्रचार केला आहे. केंद्र सरकारद्वारे सरांना संस्कृत भाषेचा व संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी विदेशामध्ये पाठविण्यात आले आहे. संस्कृत भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण झालेल्या संस्कृत भारती संघटनेचे कार्य गेली 40 वर्षे सर करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील आज सर्वोच्च पदावर असूनही आज सर स्वतःला संस्कृत भाषेचा प्रचारक, सेवक व कार्यकर्ता समजतात. संस्कृत भारतीचे संघटन मंत्री म्हणून सर कार्यरत आहेत. सरांनी आजपर्यंत 10 भिन्न भिन्न विषयांवर दशाधिक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आजपर्यंत 15 विद्यार्थ्यांनी PhD ही उपाधी प्राप्त केली आहे. सध्या मध्य प्रदेश स्थित उज्जैन येथील महर्षी पाणिनी संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरुपद सरांनी अलंकृत केलेले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली विश्वविद्यालयाची प्रगती अत्यंत वेगाने होत आहे. हा सरांचा अत्यंत अल्प परिचय आहे. एवढं सांगून थांबतो. अतिशय उचित असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. मी यानंतर आदरणीय प्रसाद स्वामी यांना विनंती करते की आपण आजच्या पाहुण्यांचं स्वागत करावं. संस्थांतर्फे त्यांचं स्वागत होतं आहे. त्याचबरोबर सांगलीच्या आपल्या समर्थ भक्त सुनंदाताई गाडगीळ यांच्याकडूनही त्यांना भेट. बरं, तुम्ही बोलणार आहे.
यानंतर जो आपण समर्थ रामदास स्वामी पुरस्कार देणार आहोत, या पुरस्कार योजनेची माहिती आपल्याला देत आहेत श्रीयुत रोहित जोगळेकर. धन्यवाद ज्योत्स्नाताई. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यांदी रामदास स्वामी संस्थानतर्फे आज उपस्थित असलेल्या सर्व समर्थ भक्तांचं आज मी समर्थ सोहळ्यामध्ये, या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार आपण रामदासी संप्रदायाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी देत असतो. जी व्यक्ती अथवा संस्था रामदासी संप्रदायाविषयी संशोधन करत असेल किंवा विस्तृत प्रकारचं लेखन करत असेल किंवा रामदासी संप्रदायाच्या प्रसारासाठी विविध प्रकारची व्याख्याने अथवा कीर्तनं अथवा संघटन बांधणी अशा प्रकारामधून समाजामध्ये रामदासी विचारांचा बीज रोवत असेल, अशा व्यक्तींना अथवा संस्थेला समर्थ रामदास स्वामी पुरस्कार देऊन आपण दरवर्षी सन्मानित करत असतो. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचे जे मानकरी आहेत, माननीय प्रल्हादबुवा रामदासी आणि डॉक्टर वीणाताई गोसावी पुणे, या आपल्या आजच्या पुरस्काराच्या मानकरी आहेत, पुरस्कारार्थी आहेत. आत्तापर्यंत आपण प्रत्येक वर्षी जो हा पुरस्कार प्रदान केला त्याच्यातली काही ठळक नावं मी आपल्याला वाचून दाखवतो. म्हणजे सगळीच नावं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, पण जी नावं ठळकपणे आपल्याला आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये दासबोध हा सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावा म्हणून ज्यांनी पत्रद्वारा दासबोध योजनेचे जे प्रवर्तक होते ते द्वा केळकर, समर्थवती कै सुनीलजी चिंचोळकर, तसेच दासबोध हा जो विषय आहे जो मॅनेजमेंटच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे, म्हणून मॅनेजमेंटच्या संकल्पनातनं दासबोध काय आहे याविषयी समाजाला प्रबोधन करणारे समर्थव्रती श्री श्रीनिवास रायरीकर, तसेच विद्यावाचास्पती श्री शंकर अभ्यंकर, तसेच समर्थ संप्रदायाच्या गाढा अभ्यासिका व बहुभाषिक मनीषाताई बाठे, या सगळ्यांना आपण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तसंच आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या तंजवर मठाचे समर्थ भक्त श्री रामचंद्र महाराज गोसावी यांना हा आपण आत्ताच पुरस्कार तंजावर येथे देऊन सन्मानित केलं. तसेच आपल्या मिरज मठाचे मठाधिपती समर्थ भक्त कौस्तुभबुवा रामदासी हे सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. तर मी अशी विनंती करतो की समर्थ भक्त श्री रामचंद्र महाराज गोसावी यांनी कृपया येऊन समर्थांचा आशीर्वाद घ्यावा. सेवका वक्रपाहे असा भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतीनी, उपेक्षी सदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तसेच समर्थ भक्त कौस्तुभबुवा रामदासी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी माननीय समर्थांचा प्रसाद घ्यावा व्यासपीठावर येऊन. नित्यवाचा
या प्रसंगी एक विशेष उल्लेख करावासा वाटतो की 2001 आणि 2 साली आपण डॉक्टर कै रा गोसावी यांना सुद्धा समर्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि आजच्या या शुभ दिवशी त्यांच्या सुविद्य पत्नींना डॉक्टर वीणाताई गोसावींना पण आपण हा समर्थ पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. मला वाटतं हा एक दुग्ध शर्करा योग आहे, असा योग येत नाही. तरी परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो या प्रसंगी. आजच्या या पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह, समर्थांचं गौरवपत्र आणि रोख 21,000 रुपये मानधन असं आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर. धन्यवाद. आजच्या सत्कारमूर्तींपैकी पहिल्या डॉक्टर वीणाताई गोसावी पुण्याला असतात. मालेगावच्या महाविद्यालयात त्या प्राध्यापिका होत्या. पुणे इथं अनेक वर्ष समर्थ अध्यासनाचं त्या काम करत आहेत. मंचरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संत बहिणाई तुकाराम शिष्या संत बहिणाईंच्यावरती एमफिल केलं होतं आणि आता समर्थांचे महिला मठपती शिष्या वेणास्वामी यांच्यावरती त्यांनी PhD मिळवली आहे. विशेष म्हणजे वयाच्या 75व्या वर्षी त्यांना ही पदवी मिळाली आहे. याबद्दल संस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि वीणाताई आपल्याला असंच हे कार्य आणखीन पुढे चालू ठेवावं, यासाठी उदंड आयुर आरोग्य लाभावं अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. त्यांना जे सन्मानपत्र आपण देणार आहोत त्याचं वाचन आता मिनलताई राजकारणे या करणार आहेत. नमस्कार. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड गौरवपत्र. समर्थ भक्त डॉक्टर वीणा रघुवीर गोसावी यासी श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार आपणास प्रदान करताना श्री रामदास स्वामी संस्थानला अतिशय आनंद होत आहे. पुणे येथे आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर डॉक्टर वा मंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम शिष्य संत बहिणाबाई यांच्या चरित्रावर प्रबंधिका लिहून आपण एमफिल ही पदवी संपादन केली. पुणे आपण समर्थ साहित्याशी व्यासंग अभ्यासक डॉक्टर रघुवीर गोसावी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर आपण समर्थ संप्रदायाशी जवळून संपर्क झाला. डॉक्टर गोसावी हे शिरवळ मठाचे मठपती होते, त्यामुळे समर्थ संप्रदायिकांचा साहित्याशी आपला परिचय झाला आणि संत साहित्याचा अभ्यास संत साहित्याच्या अभ्यासास आपण प्रवृत्त झालात. आपण मालेगाव येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत असतानाच दासनवमी उत्सवाचे सतत 15 वर्ष आयोजन केलेत. तसेच पुणे येथे समर्थ अभ्यासनाचे सलग 20 वर्ष विश्वस्त म्हणून आपण काम पाहत आहात. शिरवळ मठाचे देखरेख, तेथील रामनवमी उत्सव व इतरही कार्यक्रमांचे आपण आयोजन करीत असतात. रघुवीर समर्थांचे आणि कल्याणी यासारख्या मासिकातून आपण लेखन करीत असता. विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण यांचे आपण हिंदीतून मराठीत भाषांतर केले आहे. वयाच्या अवघ्या 75व्या वर्षी समर्थ संप्रदायातील स्त्री मठपती वेणास्वामी व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावर प्रबंध लिहून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून PhD ही पदवी मिळवली आहे. अनेक ठिकाणी संत साहित्यावर आपण प्रभावीपणे व्याख्यान देत असता. विषय सोपा करून सांगण्याच्या आपल्या कलेमुळे आपण श्रोत्यांचे मने जिंकून घेतली आहेत. आज आपले दोन्ही चिरंजीव आशुतोष आणि अमित उच्च शिक्षित आहेत. ते आपल्या प्रेरणेने स्वतःचा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळून समर्थ कार्य करीत आहेत. दोन्ही स्नुषा व नातंडही आपल्या वारसा चालवत आहेत. समर्थांचे विचार स्वतः आचरणात आणून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आपण करीत आहात आणि यापुढेही करत राहाल, यासाठी आपणास उदंड आरोग्य लाभो ही समर्थचरणी प्रार्थना आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री दुर्गाप्रसाद स्वामी, अध्यक्ष अधिकारी स्वामी. यानंतर मी आपल्या आजच्या अध्यक्षांना विनंती करते की आपण वीणाताईंना हा पुरस्कार प्रदान करावा.
बोलव त्यांना दोघांना. वीणाताई, त्यांना दोघांना बोल. नको. रघुवीर समर्थ. वीणाताईंना सुनंदाताई गाडगीळ यांच्याकडून पण भेट मिळालेली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफल. वीर समर्थ. सुनंदाताई. आता वीणाताईंना विनंती करते की आपण सत्काराला उत्तर म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रकृतीमुळे मला जास्त वेळ बोलता यायचं नाही आहे आणि डॉक्टरांचीही परवानगी नाही. इथे बसा. इथे नाही, असू दे, असू दे, आहे ठीक पडतंय मला. नाही, असू दे. नाही, उभं राहून बोलायची लेक्चररमुळे सवय, बसून नाही. मी लेक्चर देत नाही आहे, ते काळजी करू नका. मला या हॉलमध्ये आल्यानंतर पहिली आठवण झाली की मठपती संमेलनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिलं मठपती संमेलन याच हॉलमध्ये, संस्थांच्या याच हॉलमध्ये झालेलं होतं आणि या हॉलमध्ये मी त्यावेळेला पहिलं भाषण केलेलं होतं. हा आणखी एक विशेष वेगळा योगायोग आहे. त्याच्यापूर्वी ज्योत्स्नाताईंनी एक महिला मेळावा भरवला होता आणि त्याच्यामध्ये महिला मेळाव्यामध्ये मला बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी समर्थांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन या विषयावर त्या ठिकाणी बोललेले होते. ते आता साल नाही लक्षात, पण दोन्ही पहिली व्याख्यानं माझी या ठिकाणी पहिली झालेली आहेत. पहिल्यांदा माझ्या आयुष्याची व्याख्यानांची सुरुवात ही या ठिकाणाहून झाली आहे, हे लक्षात आणून द्यायचं आहे मला. म्हणजे एक प्रकारे हा समर्थांचा आशीर्वादच मला मिळाला आहे असं मी समजते आणि त्यामुळेच माझं पुढचं आयुष्य जे समर्थ सेवेत गेलं त्या सेवेला मला प्रेरणा मिळाली ती या संस्थांकडून आणि समर्थांकडून, हे मला विशेषत्वाने नमूद करायचं आहे. आता दुसरी एकच घटना मी सांगणार की जेव्हा माझं शिक्षण हे जे झालं आणि मला असेच माझे एक गुरु होते डॉक्टर गवा करंदीकर, त्यामुळे माझी फार इच्छा आहे की तुम्ही इतकी व्याख्यानं देता अध्यासनातर्फे, तर तुम्ही PhD का करत नाही, आणि PhD करायलाच हवी आहे, तुम्ही करा. आणि त्यांनी मला एक दिवस मी तुमच्याकडे येतो, माझ्याबरोबर तुम्हाला यायचे जरा असं सांगून मला विद्यापीठात आणलं आणि माझ्याकडून तिथं सांगितलं की यांना PhD करायचे, तुम्ही विषय द्या यांना. आणि मग म्हटलं काही झालं तरी केली तरी मी संत साहित्यावर विशेषतः संत कवयित्रींवर करणार. आणि मग मी पाहिल्यानंतर लक्षात आलं की आधीच्या कवयित्रींवर PhD झालेले आहे, मुक्ताबाई जनाबाईवर, आणि वेणाबाईंच्यावर MPhil झालं होतं पण PhD नव्हती झाली. आणि मग मला असं वाटलं की मी जर या संप्रदायातली आहे तर मी हाच विषय का निवडू नये, आणि या माझ्या भूमिकेतून मी वीणातही हा विषय घेतला आणि मला जसा जमेल तसा 70व्या वर्षी सुरुवात केली आणि 75व्या वर्षी मी PhD पुणे विद्यापीठाची घेतली. अर्थात त्याच्या मागे मी पुन्हा पुन्हा सांगते की पहिल्या समर्थांचं सहकार्य, त्यांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेच, जे काय थोडंफार कार्य करत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळाला असावा. आणि दुसरं माझ्या मिस्टर, त्यांनी परिचय करून दिला, ते रा गोसावी, त्यांनी मला कायम शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे.
आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत MPhil PhD हे सर्व करू शकले. PhDच्या वेळेला डॉक्टर र.रा. गोसावी नव्हते, त्यामुळे थोडंसं मी PhD केली तेव्हा काही लोक म्हणे तुम्हाला सरांनीच लिहून दिला असेल. नवरा हुशार असले की बायको बिंडक असली पाहिजे असं नाही ना. म्हटलं नाही, आता माझे मिस्टर नाही आहेत, पण त्यांनी काय वर्ण लिहून आणून दिलं नाही आहे मला. मला जसं जमलं तसं मोडकं तोडकं मी लिहिलं आहे. आणि मग तुम्हाला पटलं पण मला सांगायला आनंद वाटतो की समर्थ कृपेने हे वेणाबाईंचं चरित्र, त्यांचं PhD प्रबंध माझ्याकडून व्यवस्थित लिहिला गेला आणि 75व्या वर्षी मला PhD मिळाली. हे माझं कर्तृत्वापेक्षा माझ्या पाठीशी असलेला समर्थांचा आशीर्वाद हा माझा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर, माझ्या मिस्टरांनी जे मला कायम शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलं, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे मी हे सगळं करू शकले. ते घेण्याचा अल्पसा प्रयत्न मी माझ्या परीने केला, एवढंच म्हणू शकते, पण जास्त. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलांनी PhDच्या वेळेला मला सर्वतोपरी सहकार्य केलं. जितक्या वेळेला मला पुणे विद्यापीठात जायची वेळ आली, प्रत्येक वेळेला मुलं माझ्याबरोबर यायची, आई तुला सोडवायला येतो, हे करायला येतो, तू फीची काळजी करू का, आम्ही परस्पर हे करतो. म्हणजे अशा परीने इतर ज्या गोष्टी होत्या माझ्या PhDच्या संदर्भातल्या, त्या सगळ्या गोष्टी माझा मोठा मुलगा आशुतोष आणि माझा लहान मुलगा अमित या दोघांनी, या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी या दोघांनी सांभाळल्यात. मला विचारायला सुद्धा किंवा डोक्याला अजिबात ताण नाही की माझी फी भरली आहे का नाही, कस्टम कशा झाले आहेत काय नाही, हे सगळी माझी कामं मी न सांगता या माझ्या मुलांनी केलेत. तर मी एवढंच म्हणेन की समर्थ कार्य करायला माझ्या मुलांना अशीच नेहमी प्रेरणा मिळावी. तुमच्यासारखे मोठे सहकारी आहेत, त्यांच्याहीकडनं त्यांना पाठिंबा मिळावा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मला सांभाळून घेतलं तसं माझ्या मुलांनाही सांभाळून घ्या आणि त्यांच्याहीकडनं कार्य करून घ्या. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. धन्यवाद वीणाताई. तुम्ही मनापासून समर्थांची सेवा केलेली आहे आणि म्हणूनच समर्थांची कृपा तुम्हाला लाभली. आणि मी या बाबतीत खरंच अमित आणि आशुतोष दोघांनाही खूप खूप धन्यवाद देईन की आज वीणाताईंची आत्ता 8 दिवसापूर्वी अँजिओप्लास्टी झालेली आहे, तरी ही मुलं त्यांना पुढाकार घेऊन आली. नाहीतर मी त्यांना म्हणत होते की वास्तविक अशा वेळेला, म्हणजे वीणाताईंचं नाव आधी ठरलं होतं, पण अशा वेळेला त्यांच्याऐवजी मुलांनी येऊन घेतला असता सत्कार तरी काही कोणाला त्यात वावगं वाटलं नसतं. पण या दोघांनी मनापासून अशी इच्छा धरली की आईनंच तो घेतला पाहिजे आणि म्हणून दोघंजणं आज इथे घेऊन आले आईला. त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद देते. यानंतर आपले दुसरे सत्कार मूर्ती प्रल्हाद बुवा यांचा खरोखर उत्साह इतका वाखाणण्याजोगा आहे. नुकतीच त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, हे काही विश्वास बसणार नाही. पण आता आम्ही नुकतंच तंजावरला गेलो होतो तेव्हा बघितलं की सर्वांच्या आधी हे तयार असायचे आणि पादुका कायम यांच्या हातात होत्या, यांच्या जवळ, यांच्या डोक्यावर, कायम डोक्यावर पादुका घेऊन जात होते सगळीकडे. अतिशय उत्साह. आत्तासुद्धा साताऱ्यात आले की सकाळी सकाळी भिक्षेला आमच्याकडे येतात आणि अजूनही त्यांनी तो नियम पाळलेला आहे समर्थांचा. समर्थांनी जे भिक्षेचं महत्त्व सांगितलं ते ह्या माणसांनी आचरणात आणलेलं आहे. अजूनही ते रोज 5 घरी भिक्षा मागितल्याशिवाय जेवत नाहीत. हे खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि आता त्यांना जे आपण हे देणार आहोत गौरवपत्र, तर त्याचं आधी प्रल्हाद बुवांचा परिचय. निलंगा मठाचे मठपती सुधीर बुवा रामदास नाही, हां, सुधीर बुवा रामदास.
खरं तर प्रल्हादबुवा रामदासी हे सर्वांना सुपरिचित आहेत, पण एक औपचारिकता म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये मला त्यांचा परिचय करून द्यायचा आहे. प्रल्हादबुवा शेषेराव रामदासी करखेलीकर हे भूविकास बँकेमध्ये नोकरीला होते. भूविकास बँकेतली त्यांची नोकरी संपल्यानंतर त्यांनी उदगीर येथे मठ स्थापन केला, पण तत्पूर्वी संस्थांचा अहमदपूर येथे 1980ला दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये ते सहभागी झाले आणि तिथनं ते एक मठपती पद्धतीनं, एक महंत पद्धतीनं त्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली. ते तेव्हापासनं पायामध्ये वाहन घालत नाहीत, एकभुक्त आहेत आणि आत्ता ताईंनी सांगितल्यासारखं रोज भिक्षा केल्याशिवाय ते जेवत नाहीत. आणि ह्याचा अनुभव सगळ्यांनाच आहे आणि तो एक आदर्श आहे संप्रदायासाठी. त्यातनं प्रेरणा घेऊन बऱ्याच जणांना वाटतं की आपण हे यांच्यासारखं कार्य केलं पाहिजे. 2009 साली त्यांनी मठाची स्थापना उदगीरला केली. मठामध्ये हनुमंतरायाची मूर्ती आणि समर्थ सद्गुरू रामदास स्वामीची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यावेळेला प्रतिष्ठापनेसाठी परमश्रद्धे भूषण स्वामी महाराज तिथे गेले होते आणि गडावरनं प्रासादिक पादुका त्यांना देण्यात आलेल्या आहेत, त्या तिथे मठामध्ये आहेत. त्यांच्या पेन्शननंतर त्यांना जे पैसे मिळाले होते ते सर्व पैसे त्यांनी मठाच्या उभारणीसाठी वापरले आहेत. आणि एक नवीन मठ कसा उभारला राहू शकतो आणि तो अद्ययावत कसा केला जाऊ शकतो याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे उदगीरचा मठ आहे. त्यांचं आचरण तर आहेच आहे, पण भौतिकदृष्ट्या मठ देखील कसा उभा केला जाऊ शकतो याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे प्रल्हादबुवा आहेत. त्यांची 2 मुलं आहेत, एक अतुल रामदासी आणि गिरीश रामदासी. ते 2 मुलं आणि त्यांच्या पत्नी हे चौघं पण आपल्या संप्रदायामध्ये सक्रिय आहेत. त्यांचा मुलगा मठात सांभाळ करतात आणि इतर जे सांप्रदायिक कार्यक्रम असतात त्यामध्ये खूप सक्रिय सहभागी असतात, भिक्षा फेरीमध्ये सहभागी असतात आणि दासनमी उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात आणि आनंदात सर्व जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभागातनं तयार होत असतो आणि तो अप्रतिम असतो, पाहण्यासारखा असतो. आपण आवर्जून त्या मठाला दासनमीच्या काळात भेट द्या आणि तो उत्साह आणि ते उत्सव पाहू शकता. त्याच्या पुढचं म्हणजे अतुल रामदासींचे चिरंजीव अनिकेत रामदासी हे बालपणापासून इथे संस्कार शिबिरात यायचे आणि कीर्तन शिबिरात यायचे. वयाच्या 5व्या वर्षापासून ते कीर्तन करतात. अजूनही बालकीर्तनकार म्हणून ते सुपरिचित आणि प्रसिद्ध आहेत. केव्हाही तुम्ही त्यांचे कीर्तन यूट्यूबवरती ऐकू शकता. असं हे पूर्ण कुटुंब आपल्या समर्थ संप्रदायामध्ये पूर्णपणे रत आहे आणि आपलं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे. त्या मठाचा असाच पुढे विस्तार व्हावा आणि अशा प्रसंगी आमच्या प्रल्हादबुवांना पुरस्कार मिळतो आहे याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो आहे, कारण मी त्याच जिल्ह्यातला आहे. बस त्याचा परिचय देऊन थांबतो. प्रल्हादबुवांना आपण जे सन्मानपत्र देणार आहोत त्याचं वाचन आता रामचंद्र महाराज तडवळे मठे करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ भक्त प्रल्हादबुवा रामदासी करखोलीकर उदगीर मठ यासी संस्थांच्या वतीने जय जय रघुवीर समर्थ. आपणास वर्ष 2018-19चा श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार प्रदान करताना रामदास स्वामी संस्थानला अतिशय आनंद होत आहे. भूविकास बँक नाबार्ड उदगीर येथे नोकरी पूर्ण करून आपले संपूर्ण आयुष्य श्री समर्थ कार्यासाठी आपण वाहून घेतलेत. श्री समर्थांचा मठ करखेली येथे आहे. समर्थ रामदास स्वामींनी येऊन या मठाची स्थापना केलेली आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या पाऊलखुणांचे ठसे हनुमान मंदिर देवस्थान उदगीर या ठिकाणी आपल्याला अद्यापही पाहायला मिळतात असा उल्लेख करखेली मठाच्या बाबतीत आढळतो. या मठाची भव्य दिव्य परंपरा आपण गेली 70 वर्ष अविरतपणे समर्थपणे जपत आहात. वडिलोपार्जित असलेली वतनदारी पद्धती, गडीचा वाडा इत्यादी या सर्वांचा कालानुरूप
ऱ्हास झाला होता, तरीही आपण विचलित न होता श्री समर्थ कार्याची धुरा अखंडित सुरू ठेवली. लहानपणापासूनच बाल उपासनेची आवड असल्याने रोज नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालणे, मनाच्या श्लोकाचे पठन करणे, या समर्थांनी घालून दिलेल्या मार्गाने आपण अखंडित चालू ठेवलात. वयाची 75वी उलटून देखील आपले शरीर अत्यंत सुदृढ आहे. प्रत्येकी मागणे भिक्षा हा नियम आपण नोकरी चालू असतानाही चालू असतानापासूनचा आज तागायतपणे नित्यनेमाने व अखंडितपणे जपलेला आहे. नियम पाळत असताना एक भुक्त राहणे अर्थात एक वेळेसच जेवण करणे ही साधना आज देखील कठोरपणाने चालू आहे. समर्थांनी घालून दिलेला दंडक म्हणजेच साधन चतुष्टय आपल्याकडून त्याचे नित्यनियमाने पालन होत आहे. कर्म, उपासना, ज्ञान आणि भक्ती या सर्वांचे आपल्याकडून समर्थांना अभिप्रेत असे पालन घडते आहे. उदगीर पंचकृषीमध्ये दररोज पायात वाना न घालता मनाच्या श्लोकाची गर्जना करत आपण पहाटे 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत भिक्षा मागून तेथे श्री समर्थांच्या विचाराचा प्रचार व प्रसाराचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. तसेच स्वतःजवळ असलेला पै आणि पै खर्च करून आजच्या काळात 70/100 असा भूखंड घेऊन श्री समर्थांचे व मारुतीरायांचे भव्य दिव्य मंदिर तसेच नूतन मठ 2009 साली उभा केलात. स्वतः आपणा समर्थ कसे दिसले त्यानुसार जयपूर राजस्थान येथे 21 दिवस मुक्काम ठेवून श्री समर्थ रामदास स्वामीची मूर्ती बनवून घेतली. मठामध्ये श्री समर्थ रामदास स्वामीची व हनुमंतरायांची मूर्ती प्रतिष्ठापित केली. मठामध्ये काकड आरती, पूजा, भिक्षा, उपासना, दासबोध वाचन, शेजारती इत्यादी नित्यक्रम तसेच गुरुपौर्णिमा, दासनवमी, रामनवमी इत्यादी महोत्सव सज्जनगडप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्री समर्थ प्रति निष्ठा व आदर असलेली प्रत्येक व्यक्ती उदगीर मठात भेट देते. आपले चिरंजीव अतुलबुवा, गिरीशबुवा हे दोघेही या मठाची परंपरा समर्थपणे पुढे जपत आहेत. समर्थांचे विचार स्वतः आचरणात आणून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आपण करीत आहात आणि यापुढेही करीत राहाल यासाठी आपणास उदंड आयुरारोग्य लाभो ही समर्थ चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. दुर्गा प्रसाद स्वामी अध्यक्ष, अधिकारी स्वामी व सर्व विश्वस्त श्रीरामदास स्वामी संस्थान. मला प्रल्हाद बुवांचं गौरवपत्र वाचायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आहे. कारण का की शिवाजींच्या काळात शेलार मामा जसा होता तसा हा आज आमच्या समर्थ संप्रदायातला शेलार मामा आहे की तरुणांनाही लाजवेल असं यांचं व्यक्तिमत्व आहे. आज यांना 29 नंबरची वरची खोली दिली तरी ते खाली येतात आणि आम्हाला 3 नंबरची 4 नंबरची देतो म्हणजे नको वाटतं. असं हे तरुणांना लाजवणारं व्यक्तिमत्व आहे की खरंच समर्थांची ताकद कुठे आहे. आपण समर्थांत तर पाहूच, पण आज जर आपल्याला समर्थांची सेवा निष्ठेने केल्यानंतर त्याचं फळ, त्याची ताकद कुठे मिळते ह्याचं जर ज्वलंत उदाहरण समोर पाहायचं असेल तर प्रल्हाद बुवाकडे पाहिलं की लक्षात येतं की खरोखर समर्थांची शक्ती काय आहे. जय जय रघुवीर समर्थ. माईक द्या त्यांना. जय जय रघुवीर समर्थ. आज मी स्वामींची एक आठवण सांगतो. शेष घरामध्ये त्यांनी फक्त टाईल्सवर स्वतः कोणताही आश्रय न घेता शीर्षासन केलं माझ्यासमोर आणि तिथे सुद्धा सूर्यनमस्कार आज त्यांनी घातलेले आहेत या वयात 75व्या वर्षी. खरंच नवल आहे. म्हणजे असे हनुमंताचेच अवतार बघायला मिळतात मला तरी असं वाटतंय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर मेनन सरांना विनंती
की आपण प्रल्हाद बुवांचा सन्मान करावा. वहिनी, त्यांना जर वर घेऊन या. आज वहिनी पण आलेल्या आहेत इथे. ते उभे राहा शेजारी. एक मिनिट इकडे. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव जाचे श्री. येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. सुंदर दीक्षा राम नाम स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. मृगजळा परिभावित काया, परवधू जननी समजेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. करी कथा परिनवांचित काही, चित्तवृत्ती अवघी हरिपायी, कल्पना समूळ तोडील जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. प्रल्हाद बुवा, आपला एक इथं श्लोक म्हणायला. बरं. समर्था परी सद्गुरुतो असावा, तयाच्या मुखे राम तोही वसावा. असे भाग्यते हे आहे या घरात, असे सांगती स्पष्टते साधू संत. जय जय रघुवीर समर्थ. छान. तुम्ही नाही म्हणा. बर, प्रल्हाद बुवांच्या वतीनं बोला ना. त्यांचे चिरंजीव मनोगत व्यक्त करणार आहे. सन्माननीय व्यासपीठावरती आरूढ असलेले परमश्रद्धेय संस्थानचे अध्यक्ष श्री दुर्गाप्रसाद स्वामी, तसेच विश्वस्त श्री
बाळासाहेब स्वामी आणि रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे सर्व विश्वस्त मंडळी, तसेच आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख उपस्थिती अध्यक्ष लाभलेले आदरणीय श्री मेनन सर, आत्ताच पुरस्काराने प्राप्त झालेल्या आदरणीय श्री वेणा गोसावीताई, तसेच माझे बाबा श्री प्रल्हाद बुवा रामदासी, आपण सर्वांनी इथे जो हा यचोचित कार्यक्रम जो ठेवला खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आज आपल्याला एक आवर्जून अशी एक सांगण्यासारखी अशी घटना आहे की वयाचे 75 वर्ष उलटली आहेत. आपण आपल्या कुटुंबामध्ये जसं आपल्या 75चा सोहळा सादर करतो तसं आपण सर्व हे मोठं कुटुंब आपलं समर्थांप्रती जपणारी आस्था, अशा ह्या सर्व मोठ्या कुटुंबामध्ये हा वयाच्या 75व्या वर्षी जो सन्मान श्री प्रल्हाद बुवा यांना आपण सर्वांनी दिला, ही अतिशय कौतुकास्पद बात आपणा सर्वांसाठी आहे की आपल्या परिवारातीलच एका सद्ग्रस्ताचा हा सन्मान, आणि तोही आपण सर्व रामदासी एकत्र कुटुंब पद्धतीने संघटनात्मक दृष्टिकोनातून काम करत असताना हे एक कुटुंबच आहे आपलं, आणि त्या कुटुंबाचा यथोचित सन्मान आज इथे झाला, ह्याचा खरोखरच खूप आणि मनापासून म्हणजे अतिशय शब्दसुद्धा अपुरे पडतील असा हा सोहळा इथे संपन्न झाला. आत्ता मगाशी मातोश्री सौ चंपा प्रल्हादबुवा रामदासी यांनी एक श्लोक म्हटला. ह्या श्लोकाची रचना स्वतः प्रल्हादबुवांनी केलेली आहे की मला, कारण हा श्लोक त्यांनीच रचला असल्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत अजून तो परिचित नाही. तर समर्थापरी सद्गुरू तो असावा. सद्गुरू कसा असावा तर समर्थापरी तो सद्गुरू असावा, आणि असे सद्गुरू की ज्याच्यामुळं रामाचं दर्शन व्हावं, तयाच्यामुळे राम तोही दिसावा. असे भाग्य आहे ह्या जगात, असे स्पष्ट सांगती सर्व ते साधू संत. म्हणजे हा खरोखर उल्लेखनीय असा हा गौरवोद्गार समर्थांच्या बाबतीत आहे की समर्थ कसे आहेत तर समर्थांनी स्वतःच नाही तर इतरांनाही, सर्व जे जे काही त्यांचे भक्तजन आहेत सर्व समाजांना सुद्धा रामाचं दर्शन घडवलं. तेही आधी इतक्या सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीनं त्यांच्या नित्यनेमातल्या असणाऱ्या प्रत्येक ओवीना ओवी, दासबोधातल्या ओवी, करुणाष्टक, ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्यातनं एक ना एक शब्दांचा जर आपण जर त्याचा उल्लेख केला तर त्यातनं प्रत्येक शब्दामध्ये राम हा ठासून भरलेला आहे. आणि त्यामुळं वेगळं असं रामाचं महत्त्व किंवा वेगळा असा राम आपल्याला येण्याची गरजच नाही, कारण त्या प्रत्येक शब्दामध्ये राम येतो. त्यामुळं हा राम आपल्याला जर आपण त्याचं वाचन नित्यनेमाने करत असू तर नक्कीच आपल्याला त्यातनं रामाचं दर्शन होतं. आज या ठिकाणी आपण हा जो सन्मानोचित केला त्याबद्दल मी संस्थान तसेच सर्व जमलेले सर्व मठपती श्री सुधीरबुवा रामदासी, श्री रामचंद्र महाराज तडवळकर, कौस्तुभबुवा रामदासी, रामचंद्र महाराज तंजावर, हे सर्व मठाधिपती की हे एक संघटनात्मकदृष्ट्या जे कार्य ज्या वेळा होत असतं तर हे सर्वांनी मिळून कार्य केलेलं आहे. तर आपण सर्व इथून पुढे अशाच एका ह्या येणाऱ्या कार्याची बुलंद आपण हे करत राहू, हीच आपण समर्थाची प्रार्थना करून आपण मला 2 शब्द इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी दिलात त्याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अतुल दादा. यानंतर मी मेनन सरांना विनंती करते की आपण आपलं अध्यक्षीय भाषण करा.
जय जय रघुवीर समर्थ। परमादरणीयानां प्रातस्मरणीयानां समर्थ रामदासस्वामिवर्याणाम् अत्यंत पवित्र समाधिस्थाने आयोजित समर्थ रामदासस्वामी पुरस्कार वितरण कार्यक्रमे अत्र मञ्चे विराजमानाः ज्येष्ठाः अद्यतन पुरस्कार स्वीकर्ता उत्सवमूर्ति प्रह्लाद बुआ रामदासी महोदयाः एवमेव अपरा पुरस्कार स्वीकर्त्री डॉक्टर वेणाताई गोसावी महोदया अत्र मञ्चे विराजमानाः संस्थायाः मुख्य पालकत्वं या निर्वहन्ति ज्योत्स्ना ताई कोलड्कर्, मञ्चे विराजमानाः बालासाहेब महोदयाः, आनन्दबुआ महोदयाः, दुर्गाप्रसादस्वामी महोदयाः एवं मम पुरतः उपविष्टाः समर्थ रामदासस्वामिनः धर्मानुयायिनः प्रचारकाः रामदासी इत्याख्याया प्रसिद्धाः सर्वेपि ज्येष्ठाः, विशेषतया मम मित्रं कनिष्ठभ्राता प्रोफेसर् दिनेश रसाल् महोदयः, तेषाम् अहं विशेषतया धन्यवादान् वितनोमि। तेषामेव आग्रहेण अहम् अत्र आगतवान्, अन्यथा तु मम एतत् सौभाग्यम् अहं न प्राप्नोमि स्म। तस्य भ्रातृत्वबन्धः तेन अहम् आगतः, अहं तस्य आदेशः भवता आगन्तव्यं रैट् आगतवान्। तद् मम 21 वर्षाणि अहं महाराष्ट्रे कार्यं कृतवान्, कदापि अत्र आगन्तुं भाग्यं न अभवत् मम। पुणे सातारा सर्वम् आगत्य गतवान्, परन्तु सज्जनगढ़ तु श्रुतवान् न आगतवान्। पश्यतु, महाकालस्य अनुग्रहः अहमत्र आगतवान् इति अस्मिन् मञ्चे एकवारम् अत्र आगन्तुम् अवसरः प्राप्तः। तेन महाकालस्य स्मरणेन किञ्चित् भवता सह वदामि। अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकालमृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम्। येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् कृष्णं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। मम विश्वविद्यालयः महर्षि पाणिनि संस्कृतवैदिकविश्वविद्यालयः इति पाणिनिस्मरणमपि मया कर्तव्यमस्ति इति अस्मिन् सन्दर्भे तदपि कृत्वा किञ्चित् अहं जानामि मित्र, चिन्ता मा करोतु, रहस्यं वदति, हिन्दी भाषया वदति। वस्तुतः अहं किमर्थं हिन्दी भाषया वदामि, भवन्तः हसन्ति अवगच्छन्ति। कृष्ण भवान् न अवगच्छति वा संस्कृतम्? अन्ये सर्वे अवगच्छन्ति, ते हसन्ति। मैं तो हिंदी में ही बोलने का प्रयास करूँगा, अब चिंता मत कीजिए। उनका थोड़ा ये संस्कृत वालों का यही सबसे बड़ा प्रॉब्लम है, उनको ही लगता है किसी को समझता नहीं बाकी सबको समझता है। ये संस्कृत जिनको आता है ना वो उनको समझता है, उनको लगता है बाकी किसी को संस्कृत नहीं आता है तर्हि चिंता नास्ति, अहं संस्कृतेन न किंचित हिंदी भाषया वदामि। मुझे बहुत बहुत अच्छा लगा। हमारे ये परंपरा है, हम पुरस्कार वितरण करने से हम ही पुरस्कृत होता है, क्योंकि पूज्य पूजा जो बताते हैं ना, पूज्य पूजा करना है। पूज्य पूजा करने से हम अपने आप को पुण्य मिलता है। हमें इनको क्या पुण्य मिलने का है, इनके जीवन तो पूरा समर्पण किया, ये तो पूरा प्राप्त किया। इनके पाद सेवन करने से, इनको हम सुनने से, इनके साथ थोड़ा समय बिताने से, इनके जीवन वृत्त सुनने से हमें प्रेरणा मिलता है, हमें आगे जाने का और भी बहुत प्रेरणा मिलता है। यही है संदर्भ का
पवित्रता है। क्योंकि ये जो कोई दोनों व्यक्तिमत्व इधर उपविष्ट है, ये तो ये पुरस्कार के लिए तो कुछ किया ही नहीं है, मुझे पता है, इनके चेहरा ही वो बताते हैं। पुरस्कार के लिए जो काम करने वालों की चेहरा अलग रहता है, वो भी मैं देखा हूं, वो जब लेते हैं वो पुरस्कार, उनके चेहरे का भाव ही अलग होता है। इनके चेहरे में कोई भावभेद ही नहीं है, हमारे चेहरे में भावभेद होता है, हम इनको दे रहे हैं करके। तो यही फर्क होता है सज्जनों के। सज्जन तो ऐसे रहता है, ये जो बोलते हैं ना, सूरज तो उदय होते हैं तो भी जैसे ही रहता है, अस्तमन में भी वैसे ही रहता है। तो उनका दोनों भी टाइम में उनका कोई फर्क नहीं पड़ता है, वो वैसे के वैसे ही रहता है। यही सज्जनों का लक्षण है। ऐसे सज्जनों का संसर्ग मिलने का, इधर इस संदर्भ में जो आने का एक मौका मिला, ये तो मैं परम पवित्र मानता हूँ और मैं मेरे को ही कृतार्थ मानता हूँ, अपने आप को धन्य मानता हूँ। देखिए, कोई भी ऋषियों का, संतों का जीवन तो है, वो हमारे परंपरा में हम देखे हैं, वो दुनिया को प्रेरणादायक रहता है, वो दीपस्तंभ रहता है, वो समाज के हमारे। अब भगवद गीता जब हम पढ़ते हैं तो हमारी परंपरा जो है, हमारे इतिहास जो रहता है, हमारे इतिहास ऐसा रहता है, हमारी परंपरा चाक्रिक चिंता की है। चाक्रिक चिंता मतलब जो कभी उन्नति में जाते, कब अवनति में जाते। आपने भगवद गीता के जो श्लोक जो पढ़ा है, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हॉरिजॉन्टल नहीं है हमारी हिस्ट्री, हमारी हिस्ट्री चाक्रिक है। तो जब जब समाज में कुछ तो अवनति होने की संभावना होते हैं अथवा कुछ नकारात्मक गुणों का प्रगति हो जाता है, प्रवर्धन होता है, तब हमारे इधर अवतार होता है। ये अवतारों ने वो अलग अलग स्वरूप में आता है। हमें तो देशावतार के बारे में हम सुनते बहुत, परंतु वैसा नहीं है। देशावतार से ये खत्म नहीं हुआ है, ये देशावतार के बाद भी एक एक अवतार होते ही रहता है। अवतार शब्द का अर्थ ही बहुत विचित्र है। अवतार मतलब हमें लगता है अवतार माने बहुत श्रेष्ठार्थ वाला के शब्द नहीं है। वो शब्द वैसे देखा तो अवतरति इति अवतारः, माने नीचे उतरना है। तो नीचे उतरना तो अवतार कैसे होता है, वो उनका महत्व कैसे बढ़ता है? नीचे उतरना कभी भी अच्छा है क्या? तो अवतार ऐसा रहता है, अवतार ऐसा रहता है कि एक उदाहरण से बताता हूं मैं कि एक उद्यान है, ऐसे समझ लीजिए, उसमें फल फूल सब यथेष्ट भरा हुआ है। वो भरा हुआ उद्यान के एक बड़ा दीवार रहता है। वो दीवार के अंदर क्या है, बाहर से अपने को कुछ पता नहीं चलता है। तो कुछ लोग हैं वो कैसे तो भी चढ़कर ऊपर जाता है और उसके अंदर क्या है देखता है, तो उनके फल फूल ये सौंदर्य जो दिखता है। कुछ लोग ऐसे वो सौंदर्य में आकृष्ट होकर उसके अंदर कूदता है, वो उधर ही रहता है। कुछ लोग ऐसे नहीं करते हैं, वो देखने के बाद नीचे उतरते हैं और लोगों को बताते हैं कि देखिए ऐसे सुंदर कुछ तो है उसके अंदर, आपको भी जाना है उधर, आपको भी उसी तरफ आना है। ये अवतरती है, पहले तरते हैं और उसके बाद नीचे आकर लोगों को लेकर ऊपर जाता है। इनको अवतार पुरुष बोलता है। तो वह शब्द पवित्र बन जाता है। नहीं तो वो शब्द प्रत्यक्ष रूप से अवतार बोला तो पवित्रता नहीं, उसका पवित्रता इसमें हो जाता है, वो जो सत्य देखने के बाद, वो जो सौंदर्य देखने के बाद लोगों को उधर हाथ पकड़कर लेकर ऊपर जाकर उनको भी दिखाने का प्रयास करता है, इनको अवतार बोलते हैं। तो अवतार तो हमारे बीच में भी रहते ही है, ये भी अवतार ही है, ये तो अवतार से कम नहीं है। क्यों? क्योंकि ये भी वो अपने को आगे लेकर जाने की प्रेरणा दे रहे। तो समर्थ रामदास स्वामी जी भी अवतार पुरुष ही है, रामकृष्ण परमहंस भी अवतार है, स्वामी विवेकानंद भी अवतार है। तो ये अवतार पुरुषों का ऐसे रहता है। इसलिए मैं जो पहले आपको बोला, हमारा इतिहास चाक्रिक है। ये जब जब समाज में अवतार पुरुषों की आवश्यकता जब होता है, तब अवतार पुरुष तो होता है और आगे लेकर जाता है। तो इसलिए हमने बोला कि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, वो अलग अलग प्रकार से होता है ग्लानि। तो उस संदर्भ में कोई न कोई आकर आगे लेकर जाता है। तो यही समर्थ रामदास स्वामी उसके लिए ही जन्म लिया। ये तो उनके कहानी पढ़ने से पता चलता है। चिंता करी तो विश्वाची, ये तो उनके बहुत प्रसिद्ध जो वाक्य है कि समर्थ अपने बचपना में, एक बचपन में एक बालक
विश्व की चिंता कर रहे हैं, तो तभी वो झलक दिख रहा है। इनका जन्म कुछ विशेष कार्य संपादन करने के लिए है। ये हमें उनके बचपन के जो इतिहास जब पढ़ते हैं तब से पता चलता है। वो सामान्य बालकों से कुछ अलग होकर कुछ अलग प्रकार के जो व्यवहार समाज में जो दिखता है उनका, तो उससे ही हमें क्या पड़ता है कि वो ये समाज में एक आगे लेकर जाने वाला दीपस्तंभ बनने वाला है। ये तो उनके पूरे जीवन से हमें पता चलता है। वो उनके जीवन काल में और जीवन काल के उत्तर में भी ऐसा नहीं है, जीवन काल में भी उन्होंने शिवाजी महाराज जैसे लोगों को आगे लेकर अपने पूर्ण राष्ट्र स्थापना के दृष्टि से इतना बड़ा जो ये तैयार किया। मैं उनके इतिहास के बारे में वो सूरज को दिया दिखाने जैसे व्यर्थ है कि आप इतने लोग इधर बैठे, समर्थ के बारे में तो आपको पूरा जानकारी है, तो आपके बारे में समर्थ रामदास स्वामी के महत्व प्रतिपादन करना, ये तो मेरे लिए वही मैं बोला सूरज को दिया दिखाते जैसे है। परंतु मेरे महाराष्ट्र के जीवन में मैंने सुना हुआ विषय ये तो अत्यंत प्रेरणादायक है। ये सबसे बड़ा ये बात है कि हमारे इतिहास देखा तो आप देख लीजिएगा, हमारे गुरु परंपरा जो रहते हैं ये ऐसे ही रहता है। वो हमारे राष्ट्र नेताओं को जो बनाने वाले जो गुरु परंपरा पहले से ही है। ये तो राजर्षि जनक से लेकर आप देख सकते हैं, जनक भी वैसे ही थे, और जनक से लेकर चाणक्य को देख लीजिए आप। चाणक्य तो चंद्रगुप्त को बनाया, चाणक्य को देख लीजिए, वो अपने कुटीर में रहा, सन्यासी होकर रहा, परंतु वो राष्ट्रतंत्र में, राष्ट्र मीमांसा में, राष्ट्र को आगे लेकर जाने में वो पूरा प्रेरणा देते हुए बिहाइंड द कर्टन जो काम कर रहे थे। ऐसे देखा तो बहुत सा। अभी श्री राम परम कृष्ण है और उन्होंने एक स्वामी विवेकानंद को जो आगे लेकर आए, श्री राम कृष्ण की प्रेरणा से स्वामी विवेकानंद आ गया। तो ऐसे देखा तो हमारे भारत में इस तरह के गुरु शिष्य परंपरा और गुरुओं के प्रेरणा से शिष्य तो पूरे राष्ट्र के तत्व को आगे लेकर जाने वाले ये परंपरा हमें देखा। इसमें समर्थ का जो अत्यंत महत्व जो रहता है, कालानुसार उन्होंने अपना जो विचारों को भी जो बदला दिया और उन्होंने यही बोला कि शास्त्र का अध्ययन भी करना चाहिए और उसके साथ, क्योंकि मन को जो स्वस्थ रखना, मन को स्वास्थ्य से रखना, शरीर को स्वास्थ्य से रखना और अपने विचारों को पूर्ण रूप से पवित्र रखना, ये पूर्ण जो मन, शरीर और चिंतन, ये सबको जो सिंक्रनाइज करने का स्वामी विवेकानंद बोलते हैं कि जिसके शरीर में स्वास्थ्य है अर्थात उनका आरोग्य है अच्छा, वो ही उनका ही मन काम करेगा ना। अगर स्वास्थ्य ही नहीं है वो उनका काम क्या करेगा। तो इसलिए मेरे मित्र ने पूछा आपको जाने के लिए कोई उड़ा कर लेने की व्यवस्था होना चाहिए क्या, तो मैं बोला नहीं, मैं बुढ़ा नहीं हूं, क्योंकि मैं अगर बुढ़ा हो गया तो मेरा शरीर शिथिल हो गया, मैं कैसे कुलपति से ऐसे काम करूं, क्योंकि मेरा काम ही नहीं होगा ना। तो इसलिए मैं बोला नहीं, तो शरीर स्वस्थ रहना, शरीर में ताकत रहना, तभी हम आगे लेकर जा सकता है। ये समर्थन है अपने जो पूरे उस समय के, उस समाज में उस समय वो आवश्यकता था, क्योंकि वो तत्व उस समय ऐसे ही चल रहा था। नकारात्मक भावनाएं समाज में उस तरह चल रहा था, नकारात्मक अपने विचारधारा को हनन करने वाला जो प्रक्रिया चल रहे थे। तो उस समय दोनों भी महत्वपूर्ण था, जो शस्त्र भी चाहिए, शास्त्र भी चाहिए, और ये दोनों का उपयोग करने के लिए उत्तम शरीर भी चाहिए, पार्थिव भी चाहिए। तो इस दृष्टि से उनका जो प्रयास है, तो वो प्रयास, और पूर्ण रूप से मैंने ये देख रहा था, दासबोध वगैरह जब हम पढ़ते हैं तो दासबोध में वगैरह मैं देख रहा था पूरे उनकी विचारधारा जो हमारे सांस्कृतिक परंपरा वेदों से आए, जो बिफोर 3000 BC, मैं वो इतिहास के बारे में थोड़ा आपके सामने रखूंगा। तो जो पूरे भारतीय जो संस्कृति है और भारतीय जो विचारधारा है, उसके आधार पर उन्होंने मराठी भाषा को अवलंबन करते हुए समाज में प्रचार करने का जो प्रयास किया। तो मैंने ये देख रहा था दासबोध का जो स्तवन से लेकर एक एक बताते हैं उन्होंने। मूर्ख लक्षण के बारे में प्रतिपादन करते हैं, और उसके बाद में सगुण परीक्षा करके एक अध्याय देखा मैंने सगुण परीक्षा के बारे में। और यथा भागवत में जो नवविधा भक्ति के बारे में जो बता रहे हैं, वो पूर्ण रूप से नवविधा भक्तिचा, मंत्राच्छा, देवशोधन, 14 ब्रह्माच्छा, और ऐसे देखा तो बहुत सारे विषय उन्होंने, गुण रूपाचा, जगत ज्योतिचा, भीम दशक, विवेक, वैराग्य नाम रूप इत्यादि स्वामी
उनका जो विचार हम देख रहे हैं तो पूर्ण रूप से हमारे जो वेदों से आकर जो तत्व, जो विचार, जो अपने आचार्यों ने जगत के सामने रखा, तो उन्होंने पूरा वो उसको क्रमशः अपने साहित्य में, अपने साहित्य में उन्होंने उसको क्रोडीकरण बोलते हैं, माने छोटा अल्प रूप में, अल्प स्वरूप में। क्योंकि संस्कृत पढ़ना अभी सभी लोगों को उस समाज में तो धीरे धीरे आपको पता है, क्योंकि 15-16 शताब्दी के बाद धीरे 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 संस्कृत के अध्ययन, प्रादेशिक भाषाओं की थोड़ा प्रभाव बढ़ गया। प्रादेशिक भाषाओं के प्रभाव बढ़ने से संस्कृत के धीरे धीरे यही जो बोलते ऋषियों के दीर्घदर्शिता भी रहते। 17वीं शताब्दी में माने 1600 वो एरिया में स्वामी जी का जो कालखंड है, इसका मतलब है कि वो 16th सेंचुरी, 18th सेंचुरी तक आप देखना। 18th सेंचुरी संस्कृत के इतिहास में एक महत्वपूर्ण है, क्योंकि हमारे इतिहास हम देखा तो इसको 3 प्रकार में विभाजन कर सकते हैं संस्कृत का। एक तो बिफोर 3000 BC एक कालखंड है, वो कालखंड में जो वेद, पुराण और रामायण महाभारत तक का जो हुआ, उसके बाद 3000 BC से 500 AD तक का ये कालखंड हुआ। तब हमारा टेक्निकल लिटरेचर जैसे ज्योतिष है अथवा दर्शन आदि है, ये सब डेवलपमेंट हुआ। अब देख लेना, ये सबको जानना चाहिए, क्योंकि हमारे इतिहास के बारे में, हमारे खरोहर जो बोलते हैं, इसके बारे में भारत के हर व्यक्ति जानना चाहिए। तो बिफोर 3000 माने आज के दिन से 5000 के ऊपर फिर पीछे, वो कितना है अपने को भी पता नहीं है, उतना वहां से लेकर 3000 तक रामायण महाभारत तक जो तत्व चिंता हुई, भारत के एक आध्यात्मिक विचारधारा का जो बेस अपने ऋषियों ने वहां तक तैयार किया, वो बेस के ऊपर आगे जाकर हमारे वैज्ञानिक साहित्य का डेवलपमेंट हुआ 5 AD तक। और उसका फिर आगे माने उसमें भी दर्शन और टेक्नोलॉजी, उसके बाद 5 से 1800 तक हमारे अलंकार आदि विषयों का, बाकी दर्शनों का सब हुआ। देखिए, टेक्नोलॉजी का डेवलपमेंट होने के पहले हमारे आचार्यों ने संस्कृति का डेवलपमेंट बेस बनाया। अगर वो नहीं होता है तो हमारे ये मोबाइल फोन जैसे हो जाता है, क्योंकि उसमें संस्कृति नहीं है, टेक्नोलॉजी है। संस्कृति नहीं है, टेक्नोलॉजी है, तो अभी आप देख सकते हैं ये मोबाइल में जो रहते हैं वो लोग उसमें ही खेलते रहते हैं, और उसमें जो उपयोगिता का जो पार्ट के अलावा अनुपयोगिता का भाग तो ज़्यादा हो रहा है, क्योंकि टेक्नोलॉजी है परंतु संस्कृति का बेस नहीं होता है। तो हमारे आचार्यों ने तब से ये बताया पहले, उसके बाद हमारा टेक्नोलॉजी का डेवलपमेंट हुआ। अब पूरे टेक्निकल लिटरेचर हो भारत के, संस्कृत के, सब देख लीजिए, वो सब उसी क्रम से आ रहा है। महत्वपूर्ण जो पार्ट होता है 18th के बाद जब आएगा, 18th सेंचुरी के बाद हम देख लेंगे, तो संस्कृत के ग्रंथों का, मूल ग्रंथों का जो फिर वहां एक फुल स्टॉप आ रहा है धीरे धीरे। आपने एक सुना होगा जगन्नाथ पंडित करके कश्मीर के, उनके रसगंगाधर करके जो किताब है, तो वहां तक देखा, आगे देखा तो फिर बहुत कम होना शुरू हो गया। तब तक हमारे इधर प्रादेशिक भाषाओं का प्रभाव, विदेशी जो ये हो गया, संस्कृत बेस लेवल में जो पढ़ने का जो एक दृष्टि से खंडित हो गया, इस दृष्टि से मूल ग्रंथों का जो सृजन है वो तो कम हो गया। देखिए, तब ये आचार्यों ने, ये तो महाराष्ट्र में समर्थ रामदास जी जैसे सभी प्रदेशों में इस तरह के संत लोगों ने जो अपने अपने भाषा में इसको, क्योंकि उनका एक दीर्घ दृष्टि है, समाज को इससे अलग नहीं करना है, इसका प्रचार होना चाहिए समाज में। तो उस दृष्टि से इन्होंने इसमें बताया गया जो तत्वों को अपनी भाषा में, अपने जो क्या बोलते हैं कि समझने की दृष्टि से लोगों के सामने रखा। ये तो हमने दासबोध में हम देख सकते हैं। तो वैसे मैं उसमें देख रहा था कि उन्होंने संगठन के दृष्टि से उनका जो विचार था, ये तो बहुत बड़ा बात है, क्योंकि संघे शक्ति कलौ युगे ऐसा बताते हैं। माने अब संघ नहीं है, अगर अकेला तो मुश्किल हो जाता है, आपको संघ के द्वारा ही आगे जाना पड़ेगा। तो मैंने जो देखा, हमारे मित्र ने भी कुछ मदद किया, तो सामर्थ्य आहे चळवळीचे, समर्थ का वाक्य है, सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। ये जो उनका जो बोलते हैं कि कलयुग में संगठन तो आवश्यक है, क्योंकि आगे जाकर जाना है, और संगठन का एक नेतृत्व भी होना चाहिए, और वो संगठन का तत्व भी उनका बराबर होना चाहिए। तो इसलिए समर्थ रामदास स्वामी जी के बारे में उनके जो महत्व
ऐसे कवि भावना में जो बोलते हैं, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीकि सारखा मान्य ऐसा नमस्कार माचा श्री रामदासा। यदि जो ऐसे इतना जो महत्व है इनमें, इतने इतने ऋषियों का गुण एकत्रित जिस व्यक्ति में आता है तो उनका तो स्वाभाविक है, उनका प्रयोग तो बहुत महत्व रहता है। क्योंकि शुक महर्षि जैसे जिनका वैराग्य और वो ज्ञान है, वशिष्ठ जैसे जो ज्ञान है योग का, और कवि वाल्मीकि जैसे जो है उनका प्रचलित है, ऐसे जो रामदास जी है, समर्थ रामदास है, उनका तो प्रभाव तो रहता ही है। और उन्होंने संस्कृत में एक बताते हैं, उन्होंने ये बताया, ये तो बहुत बड़ा बात है कि सुख से कुछ प्राप्त नहीं होता है, आराम से कुछ नहीं मिलता है। संस्कृत में कवि है मुरारी, संस्कृत के प्रसिद्ध कवि है, मुरारी करके कवि है। मुरारी करके कवि को एक बार पूछा, ये कवि प्रसिद्ध होने के बाद आपको पता है ना इंटरव्यू लेना जाता है, अभी भी दिखता है, कोई अवार्ड वगैरह मिलते हैं तो इंटरव्यू करता है। तो मुरारी का भी इंटरव्यू हुआ, तो मुरारी को पूछा कि आप कैसे कवि बन गए इतना बड़ा, इसका कारण क्या है? तो मुरारी ने बोला, मुरारी ऐसे बोला कि गुरुकुल क्लिष्टो मुरारी कवि। उनका कहना यह था, गुरुकुल क्लिष्टो मुरारी कवि, क्लिष्टता से मेरे गुरुकुल का जो मेरा रहना और उधर जो अनुभव किया, कठिनता है मेरा अध्ययन के काल में, कठिनता के बिना कुछ नहीं मिलता है, वो कठिनता है मैं अनुभव किया, उससे मेरा ये प्राप्त किया। तो यही संस्कृत में और एक श्लोक है, उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि न सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः। सिंह जंगल में बैठे रहा, सोते रहा, तो कोई हिरण आकर नहीं बोलेगा उसको मुझे खाओ करके, तो सिंह को तो आक्रमण करके दौड़ भाग करके हिरण को पकड़ना ही पड़ेगा। उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि। समर्थ का वाक्य सुनिए आप, कष्टे विण फल नाही, कष्टे विण ज्ञान नहीं, आदि कष्टाचे दुख सोसीती, ते पुढे सुखाचे भल भोगीती। ये तो समर्थ का ही वाक्य है। तो यही हमारे सुभाषितों में बोला, उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि। वही मैं मुरारी का उदाहरण बताया, गुरुकुल क्लिष्टो मुरारी कवि। तो ऐसे देखा तो उनका ज्ञान का, और मैंने ये भी देखा, तो आप तो रोज पढ़ते रहते मनाचे श्लोक जो रहता है, मनाचे श्लोक, ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी या नाव ज्ञान, मुख्य देवास जानावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान। ज्ञान कैसे होना चाहिए, ज्ञान कैसे होता है, सात्विक ज्ञान का जो लक्षण क्या होता है, सात्विक ज्ञान से कैसे, ये सब इन्होंने अपने अलग अलग संदर्भों में, जो मना सज्जना भक्ति पंथे चे जावे, तरी ब्रीहरी पावजेती स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावो, जनी वंद्यते सर्व भावे करावे। सज्जनों का संसर्ग में रहिए, ये तो मुझे अभी मिल रहा है, मुझे तो मिल रहा है, सज्जनों के संसर्ग में रहिए, दुर्जनों से दूर रहिए। तो इस तरह के छोटे छोटे, क्या आप बोलते हैं, ओ भी बोलते हैं, तो इस तरह के जो छोटे छोटे शब्दों में बड़े बड़े तत्वों को लोगों के सामने रखना, ये तो साधारण बात नहीं है, बहुत बड़ा विचार है ये। समाज को जो प्रतिष्ठित रखने का, समाज को आके लेकर जाने के लिए, और समाज नेतृत्व करने वाला ऋषि परंपरा के एक व्यक्तिमत्व थे समर्थ रामदास जी। तो उनके संदर्भ में, इस संदर्भ में मुझे आपसे कुछ ये विषय बताना चाहता हूं मैं कि देखिए, हम ये सब पढ़ रहे हैं, ये सब सही बात है, परंतु हमें कितने लोग, अब देखिए भारत के पूरे संस्कृति का जो माध्यम है, भारत के जो पूरे संस्कृति का माध्यम जो रहता है, संस्कृत भाषा है। संस्कृत भाषा में ही ये तत्व सब कैसे रहता है। ये हम जो मिरर है, दर्पण जो बोलते हैं, वो सूरज के ऐसे दिखाते हैं तो उसमें से जो लाइट दिखता है, परंतु ये लाइट जो आ रहा है संस्कृत से आ रहा है, ये पूरे जो संस्कृत परंपरा से ये लाइट आ रहा है, वो उन्होंने उसको लेकर ऐसे दिखाते हैं आपको मराठी में या हिंदी में, या तुलसीदास जैसे बाबा लोग तो है, परंतु ये दिखाते हैं ओरिजिनल क्या है, ओरिजिनल उधर है। तो ये ओरिजिनल पढ़ने का प्रयास भी हमें करना है, हमें थोड़ा ओरिजिनल देखना है। कितने दिन हम ये लाइट में रहेंगे तो थोड़ा कभी कुछ लोगों को तो ओरिजिनल के और भी जाना चाहिए। तो इस दृष्टि से तो मेरा ये कहना है आपसे कि आप
थोड़ा दुनिया के सबसे श्रेष्ठ भाषा, दुनिया के सबसे सुंदर भाषा कौन सा है? संस्कृत है। इसमें कोई, देखिए मैं तो बताया नहीं, आपने ही बोला, आपने ही बोला। सो दुनिया के सबसे सुंदर भाषा ये संस्कृत भाषा है, तो वो भाषा हमें पढ़ना चाहिए। दुनिया के सबके सुंदर है तो हम क्यों नहीं पढ़ रहे? जो बाकी दुनिया के सुंदर कुछ तो हमें को देखने को मन करता है। दुनिया के सबसे सुंदर है ताजमहल, हम देखने के जाता है। दुनिया के सबसे सुंदर है इधर है, हम विदेश में भी जाता है। तो दुनिया के सुंदर सुंदर वस्तुओं को देखते हम। दुनिया के सुंदर सुंदर आहार जो मिलता है वो भी खाने को हमारा मन करता है। बहुत सारे अनुभव, सुंदर अनुभव करने का हम प्रयास करते हैं। तो दुनिया के सबसे सुंदर भाषा, हमारे राष्ट्र की जो भाषा है संस्कृत भाषा, उसको क्यों हम नजरअंदाज कर रहे हैं? ये थोड़ा एक विचारणीय विषय में आपके सामने रख रहा हूं। तो लोग बोलते हैं मेरे को, सर आप तो ये बताते तो हम क्या कर सकते, हम कैसे पढ़ेंगे? अरे हम तो विश्वामित्र के परंपरा से आए हैं लोग हैं। अगर स्वर्ग नहीं मिला तो हम नया स्वर्ग बनाने वाले हैं। हम कौन सा गोत्र है हमारा पूछा तो मैं सबको बोलता हूं विश्वामित्र का गोत्र है बोलना। क्यों? अरे हम स्वर्ग नहीं मिला ना तो हम स्वर्ग बनाएंगे, हम स्वर्ग बनाने वाले परंपरा है। अगर आपको अभी तक कोई जाकर पढ़ने का मौका नहीं मिला तो आप अपने इधर ही शुरू कीजिए एक महाविद्यालय, स्वर्ग बनाइए, अपने बच्चों को संस्कृत पढ़ाइए। इतने सुंदर माहौल है, इतने सुंदर वातावरण है। अगर चाहिए आपको तो आप कर सकते। तो मेरा यह कहना है कि आप लोग कर सकते, क्योंकि इतने जो सुंदर एक वातावरण, ये सुंदर वातावरण में और ये महाराष्ट्र में संस्कृत के प्रचार प्रसार करने के लिए इतना बड़ा एक विश्वविद्यालय भी है। हमारे प्रयास से हमने भी उसके एक ईंट रखने में हम भी समर्थ हुआ है। कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक के, आप लिखिए रामटेक विश्वविद्यालय को। हमारे सज्जनगढ़ में इतने सुंदर वातावरण में हमें एक संस्कृत महाविद्यालय शुरू करने का अवसर प्रदान किया जाए। आप डालिए, मैं भी करूंगा प्रयास। मेरा ही विश्वविद्यालय है, अपने दिनेश रसाल जी बैठे हैं, वो भी करेंगे। वो भी एक परंपरा प्रवर्तक है, रसाल परंपरा के प्रवर्तक है। तो हमें तो ये अपने को करना चाहिए, क्योंकि हमारे ये परंपरा को, बोलिए, ये तद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्वमानवाः। अपने चरित्र सीखना है, कैसे हमारा रहना सब था, हमारे संस्कार कैसे था, ये चरित्रम शिक्षेरन। ये पहले पीढ़ी से आगे के पीढ़ी हमारे पवित्रता, हमारे संस्कार। चरित्र माने क्या होता है? चरित्र माने कैरेक्टर, हमारे रीति रिवाज, हमारे विचारधारा, हमारे कैसे आगे जाने के प्रेरणा, यह सब यह चरित्र है। यह चरित्र स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्वे मानवा। किससे सीखना है? ये तद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः। इस पीढ़ी कहां से सीखना? आपके पहले के पीढ़ी से। अगर पहले पीढ़ी जीरो में गए तो आप दूसरे पीढ़ी को क्या सिखाएंगे? तो हमारा दायित्व बनता है, हमारा दायित्व बनता है, हमारा धर्म बनता है ये पढ़ने का। तो ये पढ़ने के लिए संस्कृत पढ़ना ही पड़ेगा, संस्कृत मूल पढ़ना ही पड़ेगा हमें, तब इससे भी आनंद होता है। आप ट्रांसलेशन से किसी आगे लोगों ने अपने पढ़ने के बाद उन्होंने अपने भाषा में आपके सामने जो रखा, इससे आपको इतना आनंद होता है और इतना प्रेरणा मिलते हैं। तो आप मूल पढ़ा तो आपको क्या अनुभव होगा, क्या अनुभव होगा आप सोच लीजिए। जो क्या बोलते हैं हम, दूध, ओरिजिनल दूध पीना, उसमें पानी मिलाकर पीना, ये फर्क होता है ना। दूध का जो रहता है, अभी हम ओरिजिनल के ओर जाएंगे, हम वो मूल पढ़ने का प्रयास करेंगे उस दृष्टि से। इस संदर्भ में मुझे ये जो परंपरा हमारे सामने बैठे हैं, इन्होंने कुछ धर्म को लेकर, कुछ विषय को लेकर, कुछ ध्येय को लेकर आगे गए, तो हमें भी एक ध्येय लेकर हम आ जाएंगे। हम मूल के ओर जाएंगे, स्व के ओर जाएंगे, स्वबोध के ओर जाएंगे। यही होना चाहिए। आज के दिन में अपने को यही समझना है, स्वबोध और शत्रुबोध जो होता है। क्योंकि स्वातंत्र्य जो रहता है, स्वातंत्र्य तो फिजिकली नहीं होता है, मन से भी स्वतंत्र होना है, मन से भी स्वतंत्र होना है।
विचार से भी स्वतंत्र होना है। वो स्वातंत्र्य मिलने के लिए हमारे स्व के मूल तत्वों के ओर हमें जाना है। वो तो संस्कृत से मिलता है, वो बाकी में नहीं मिलेगा। वो उधर होने के लिए हमें इस तरह के जो कार्यक्रम जो होता है ये तो हमें प्रेरणादायक होना चाहिए। और इस संदर्भ में मैं थोड़ा ज़्यादा बोला ऐसा लग रहा है, बहुत समय अभी मैं समय देखा, तो इस संदर्भ में मुझे इधर बुलाया तो मैं बहुत बहुत अपने आप को चरितार्थ मानता हूँ। और हम मिलकर कुछ अच्छा और भी अच्छा करेंगे। अब तो अच्छा ही कर रहे हैं, इसमें कोई संशय नहीं है, और भी कुछ अच्छा करेंगे। मेरा समर्थ रामदास जी का जो स्वामी का संदर्भ में मुझे एक ही याद है। मैं नागपुर में हनुमान नगर करके एक जगह में रहता था। मेरे घर के सामने एक हनुमान नगर ग्राउंड होता है, त्रिकोणी मैदान बताया जाता है। फरवरी महीने में जायज लगता है, दास नवमी करके जो कार्यक्रम होता है, तो ये बहुत आनंद होता है। मेरे घर के सामने 9 दिन अच्छे अच्छे प्रवचन होता है, भजन होता है, और सुबह सुबह हम उठते हैं जय जय रघुवीर समर्थ करके प्रभात भेरी का आवाज़ सुनते हुए हम उठते हैं। तो 1 साल के होने के बाद फिर हम दूसरे 1 साल के लिए इंतज़ार करते रहते थे। और उसमें भी बहुत अच्छा है, वो 5 बजे 5:30 बजे प्रभात भेरी होता है। तो इसके पहले 1 घंटा पहले कोई 2 बंदे अपने कार्यकर्ता एक साइकिल से घूमते हैं और वो श्री राम जय जय राम बोलते हैं और जय जय रघुवीर समर्थ करके बहुत जोर से बोलते रहते हैं। ये तो मुझे ये अलार्म है सबको उठाने के लिए। वो पूरे मेरे कॉलोनी में घूमते रहते हैं और उसके बाद सब लोग आते हैं। मैं भी उनके साथ जुड़ता था, परंतु मेरे इधर आने का सौभाग्य तो अभी मिला। तो मैं कहीं ना कहीं एक संबंध है मुझे इसमें। तो मैं भी कभी कभी उधर अध्यक्ष करके ऐसे वैसे मुझे बुलाया जाता था, तो मैं भी जाता था उधर। तो ये परंपरा में बहुत बढ़िया एक परंपरा आगे जा रहे हैं। हमारे संस्कार को हमारे आगे लेकर जाने के इधर बच्चे हैं सब लोग। एक तो सबसे बड़ा बात यह है, ऐसे परिस्थिति में जनरली ये बाल पक्का हुआ मेरे जैसे लोग ज़्यादा दिखते हैं, कृष्णा जैसे लोग नहीं दिखते, क्योंकि वो तो अलग अलग मोबाइल में इधर उधर सिनेमा थिएटर में बैठते रहते हैं। इधर तो ऐसा नहीं है, पक्के हुए भी है, काल वाले भी है, वो छोटे छोटे बच्चे तक बैठे हैं इधर। तो ये तो एक बड़ा सौभाग्य है कि मैं अमेरिका गया था 2-3 साल पहले, बोलना है इधर तक आए तो एक भी बता कर जाऊँगा। हमारे घर में ना, अभी हमारे घर में ऐसा रहता, संस्कृत के कोई प्रोफेसर रहते हैं तो समझ लो संस्कृत के प्रोफेसर कभी एक आध बार कोई दूसरे प्रोफेसर के साथ संस्कृत में वगैरह बोला तो ये संस्कृत के प्रोफेसर के पत्नी बहुत आश्चर्य से उनके चेहरा देखते ये कौन से भाषा में बात कर रहे हैं। उनको पता ही नहीं चलता है उनके पति संस्कृत में बोलते हैं करके। बहुत सारे घर में ऐसे ही होता है। मैं अमेरिका में गए, आपको पता, मैं न्यूयॉर्क में जब उतरा 19 में, न्यूयॉर्क से पूरा 6-7 स्टेट में घूमकर वाशिंगटन डीसी तक प्रवास किया। उसमें कोई संस्कृत प्रोफेसर के घर में मैं नहीं रहा, मैं पूरे संस्कृत प्रचारक गणों के साथ रहा, संस्कृत अभिमानी लोगों के साथ रहा। वो सभी घर में मुझे कभी भी एक शब्द इंग्लिश में बोलने का कोई आवश्यकता ही नहीं हुआ। पूरे परिवार संस्कृत से बात कर रहे थे, बच्चे सब परिवार संस्कृत से बात कर रहे थे। ये मेरा अत्यंत रोमांचकारी अनुभव, मेरे विदेश में जितना भी मैं प्रवास किया ये बहुत बड़ा एक आनंद का अनुभव मिला मुझे। सभी परिवार के सभी, वो प्रोफेसर वगैरह नहीं है हमारे इधर, टीचर संस्कृत टीचर के घर में तो कोई संस्कृत नहीं बोलेंगे, तो ये बड़ा प्रॉब्लम है। तो उधर जो इतने समर्पित लोग हैं, तो इधर एक पारिवारिक एक सभा देकर मुझे बहुत आनंद लगा। मुझे वही याद आया, एक पारिवारिक रूप में आप एक विचारधारा को लेकर पूरे परिवार एकत्रित आता है। परिवार को एकत्रित लाना महत्वपूर्ण रहता है, व्यक्ति से नहीं होता है, परिवार को लाना बहुत महत्वपूर्ण है। तो वो परिवार क्या बोलते हैं, सुचारू रूप से आगे जाएंगे। ये तो बहुत बड़ा आपका ये प्रयास को मैंने इस संदर्भ में अभिनंदन करता हूँ। और करते हुए दो श्लोक इनके समर्थ रामदास स्वामी का बताते हुए मैं मेरा इस भाषण का समाप्त कर रहा हूँ। मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे, मना धर्मता नीति सोडू न को हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडूनि द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पनाते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वची छी, नको रे मना क्रोध हा खेतकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा
अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परी त्वाम जिजावे, परी अंतरी सज्जना नीववावे. मराठी भाषा में मुझे इतना बोलने का अभ्यास नहीं है, तो कुछ तो गलतियां हुआ मेरे उच्चारण में, माफ़ी मांगते हुए मुझे इस कार्यक्रम में बुलाया, इसके लिए बहुत बहुत आभार मानते हुए मैं मेरे वाणी को इधर विराम देता हूँ. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. धन्यवादः. जय जय रघुवीर समर्थ. सरांचं बोलणं ऐकताना असं वाटतंय की त्यांचं हिंदी इतकंच मराठीवर सुद्धा प्रभुत्व आहे. कारण इतकं ते अधिकारानं मनाचे श्लोक काय समर्थांची वचनं सांगतायत, त्याच्यावरती त्यांचा नक्कीच ह्याचा अभ्यास आहे. आणि हे ऐकून खूप खूप बरं वाटलं की संत सज्जनांची इतकं सुंदर उदाहरण त्यांनी दिलं. आणखी संत सज्जन कसे असतात हो, की बगीच्यासारखे, की फळाफुलांनी भरलेली बाग आणि भोवती जी भिंत असते, तो दुष्ट असतो, तो भिंतीवर चढून ती पानं तोडतो, फळं चोरतो. पण जो सज्जन असतो तो काय करतो, तर त्याचं सौंदर्य पाहतो आणि इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतो. तो खरा संत सज्जन. इतकं सुंदर उदाहरण त्यांनी दिलं. समर्थांचं सुद्धा अनेक परींनी अनेक अष्टपैलू असं दर्शन त्यांनी आपल्या याच्यातनं त्यांना आपल्या बोलण्यातनं आपल्याला घडवलं. गुरु शिष्य परंपरा हे महाराष्ट्राचं आपल्या मराठी संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि शरीराला आणि मनाला स्वस्थ करण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं हवं, इतकी वचनं त्यांनी आपल्याला खरंच सांगितली. समर्थांचं संघटन कसं होतं हे आपल्याला सांगितलं. अनेक संस्कृत श्लोक आपल्याला त्यांनी सांगितले की खरोखर अतिशय आनंद वाटला सर आपलं बोलणं ऐकून. आपल्याला संस्थांच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देते. आता यानंतर आभार प्रदर्शनाची विनंती मी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर अनंत निमकर यांना करते. नंतरच्या सत्रात एक मिनिट. द्यायचं आहे का? नाही, त्यांना आधी आपण प्रसाद देऊया मेनन सरांना, मग आपण माफ करा. आपल्या संस्थांतर्फे मेनन सरांना प्रसाद देण्यात येतो. प्रसाद स्वामी त्यांना प्रसाद देतील. आणि यानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर निमकर. नमस्कार. आज सर्व मठाधिपती आणि समर्थ भक्त स्वयंसेवक या सगळ्यांचं एक संमेलन आणि त्याला जोडून श्री रामदास स्वामी पुरस्कार या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. सर्व
समर्थ भक्तांचा मेळा अशा स्वरूपात एक आपल्या परिवाराचाच कार्यक्रम असं याचं स्वरूप म्हटलं तरीसुद्धा कुठल्याही कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणून आभार प्रदर्शन हा एक विषय असतो आणि त्यासाठी मी उभा आहे. आणि हे आभार प्रदर्शन करण्याच्या आधी एक गोष्ट मला इथं नमूद करायचे की आजच्या सत्कार मूर्ती वीणाताई गोसावी यांनी एक आपली इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे. आज त्यांना जे मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं ते समर्थ प्रेमापोटी त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांना जी धनराशी आपण जी दिलेली आहे त्याचा उपयोग मात्र समर्थ कार्यासाठी उपयोग व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती सर्व रक्कम त्यांनी पुन्हा संस्थानला समर्थ कार्यासाठी म्हणून परत केलेली आहे. आणि निश्चितच वीणाताई आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक विजयकुमार मेनन, कुलगुरू महर्षी पाणिनी संस्कृत एवं वैदिक विश्वविद्यालय उज्जैन, आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून सुद्धा वेळ काढून समर्थ प्रेमापोटी आणि आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आता आपण त्यांच्या विचारांचा अनुभव आणि एक आस्वाद म्हणून आपण ज्याला हा घेतलेला आहे. अत्यंत उद्बोधन आणि प्रबोधनपर त्यांचं व्याख्यान आज आपल्या ठिकाणी झालं. मी तर एकदम माझ्या महाविद्यालयीन किंवा माध्यमिक शाळेच्या ह्याच्यात गेलो की जी सगळी आपली जी सुभाषितं आपण जी मध्ये मध्ये सांगितली तर ती आपण आठवत पूर्ण शाळेच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला नेऊन सोडलं आणि एक समर्थांचे विचार किंवा आपली संस्कृती यांच्याकडे एक बघण्याचा एक नवा विचार तुम्ही आम्हाला दिलात. मी रामदास स्वामी संस्थानतर्फे आपला आभारी आहे. आजचे दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्ती डॉक्टर वीणाताई गोसावी आणि समर्थ भक्त प्रल्हादबुवा रामदासी हे दोघेही प्रत्यक्ष आपल्या इथं उपस्थित राहिले. आता प्रत्यक्ष हा शब्द वापरताना मगाशी उल्लेख जो झाला की वीणाताईंची काही दिवसापूर्वीच एन्जिओप्लास्टी झालेली आणि तरीसुद्धा एक जी त्यांनी ऊर्जा आपल्यासमोर दाखवली तर त्याचाही आपल्याला एक चांगला एक परिणाम आपल्या सगळ्यांवर होईल. या दोघांचेही मी आभार मानतो आणि यांना इथं आपल्या समोर आणण्यासाठी म्हणून जे काम महत्त्वाचं केलं होते त्यांचे कुटुंबीय, त्यांची दोन्ही मुलं, प्रल्हाद बुवांची मुलं, या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा मी आभारी आहे. या कार्यक्रमासाठी तंजावरहून एवढा मोठा प्रवास करून तंजावरचे मठाधिपती रामचंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचे आभार मानतो. तसेच मिरजेचे मठाधिपती कौस्तुभबुवा रामदासी हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचा मी आभारी आहे. आज या ठिकाणी जे मठपती संमेलन चालू आहे तर त्या संमेलनाच्या उद्घाटनासाठी जे उद्घाटक म्हणून आले होते डॉक्टर रसाळ सर, तर त्यांचा मी वैयक्तिक या ठिकाणी आणि संस्थांतर्फे आभारी आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन आज या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी म्हणून उपस्थित सर्व मठाधिपती, सर्व समर्थ भक्त आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जे जे उभे आहेत, या सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी खूप चांगली मदत आणि सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. तर या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि मी या सगळ्यांचे श्री रामदास स्वामी संस्थानतर्फे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपण दुपारी 3 वाजता याच ठिकाणी काय झालं?
मठपतींचं काय? मठपती आहे. मठपतींनी वरती थांबावर बाकी त्यांनी प्रसादासाठी